हेलो डियर स्टूडेंट्स, वंस अगेन वेलकम बैक टू आवर चैनल ज्ञान लैब। सो हमारा जो ये इंटरव्यू सीरीज सेशन चल रहा है, जिसमें हम अलग अलग स्टूडेंट्स के अलग अलग फील्ड से टेस्टिमोनियल्स ले रहे हैं कि उन्होंने ये पर्टिकुलर कोर्स कैसे परस्यू किया, उसके लिए एलिजिबिलिटी क्राइटेरिया क्या है। आपकी जो जो क्वेरीज है, स्कोप ऑफ द फ्यूचर, एलिजिबिलिटी क्राइटेरिया, फीस स्ट्रक्चर, कट ऑफ, एक्सेट्रा एक्सेट्रा, आपकी ये सारी क्वेरीज क्लियर करने के लिए हम बहुत सारे स्टूडेंट से बात कर रहे हैं। और आज हमारे साथ आदित्य हैं। थैंक यू सो मच आदित्य, अपना टाइम निकाल के हमारी जो भटकी हुई जनता है उनको गाइड करने के लिए आप आए। सो ओके ज्ञान ओके, लैब थैंक टीम यू। की तरफ से सबसे पहले थैंक यू सो मच एंड कॉन्ग्रेचुलेशन फॉर योर अचीवमेंट। आदित्य इज डूइंग बीएससी एग्रीकल्चर। बहुत सारे बच्चों को एग्रीकल्चर से रिलेटेड बहुत सारे क्वेश्चन है, आपने देखा ही होगा वो जो शॉर्ट्स का मैंने यस कमेंट्स यस, पढ़ने बोला था। देखा भाई। यस। ओके। यस यस। सो आई होप कि हम जितना भी डाउट्स है बच्चों का, वी विल ट्राई टू कवर एज मच एज पॉसिबल। ओके। सो यस यस। आई वेलकम आदित्य। आदित्य, आई वुड लाइक यू टू शेयर अबाउट योर सेल्फ, मतलब आप अपना थोड़ा सा इंट्रोडक्शन दो कि आप कौन से कॉलेज में हो, आपका ट्वेल्थ का परसेंटेज क्या था, अभी आपका कौन सा ईयर चल रहा है, और आपका सीईटी का परसेंटाइल क्या था। सो गुड मॉर्निंग मैम एंड गुड मॉर्निंग ऑल फ्रेंड्स। मैम आई एम आदित्य गवड़ी फ्रॉम छत्रपति संभाजीनगर एंड अभी मैं कॉलेज ऑफ एग्रीकल्चर लातूर, गवर्नमेंट एग्रीकल्चर लातूर में बीएससी एग्रीकल्चर डिग्री पर परफॉर्म कर रहा हूँ। और मुझे ट्वेल्थ में 73.50% मिले थे, और सीईटी में मुझे शायद 95 पॉइंट कुछ, तो 95 समथिंग था कुछ, तो 95.20। और अभी मैं फोर्थ सेमेस्टर एंडिंग होते आ रहा है, अभी सेमेस्टर एंड 15 डेज से चालू होने वाली फोर्थ सेम मेरा। सेकेंड ईयर में हूँ बीएससी एग्रीकल्चर के। ओके। आपको आपके सीईटी का परसेंटाइल सब्जेक्ट वाइज याद है क्या? हाँ, यस मैम, यस। हा, और उसके मार्क्स याद आहे क्या? म्हणजे फिजिक्स मध्ये एवढे पर्सेंटाईल होते आणि एवढे मार्क होते, केमिस्ट्री मध्ये एवढे पर्सेंटाईल आणि एवढे मार्क, म्हणजे जर अप्रॉक्सिमेट लक्षात असेल तरी चालेल, बायोचं, फिजिक्स, केमिस्ट्रीचं, नाहीतर इंडिविजुअल पर्सेंटाईल. सब्जेक्ट। हाँ, हाँ इंडिविजुअल सब्जेक्ट तो नहीं है, लेकिन टोटल जो मार्क्स आए थे जब मैंने वो हाँ चेक किया था, तो टोटल मार्क्स आए वो याद है मैम। हाँ हाँ, बोल दो मुझे परसेंटाइल, हाँ। फिजिक्स में 89 पॉइंट समथिंग है। उसके बाद बायो में 92, और केमिस्ट्री में 95% है इंडिविजुअल सब्जेक्ट में। और जब वो चेकलिस्ट चेक की थी मैंने, तो टोटल मार्क्स 100 थे मेरे, 200 में से तीनों मिला के 100 थे, क्योंकि मेरी शिफ्ट बहुत वो थी। शिफ्ट वाइज मार्क रहते हैं ना हाँ सीईटी में, तो शिफ्ट वाइज आपका, मुझे 100 पे। हाँ हम्म, कौन से डे का शिफ्ट था आपका? शायद 12 अगस्त था, नहीं आफ्टरनून मतलब, का सेशन था। नहीं मतलब ये क्या बोलते हैं, डे वन था कि डे टू था, डे थ्री था, ऐसा कुछ याद है आपको कि मतलब जस्ट स्टार्ट हुआ था कि कौन सा था? क्योंकि नहीं, बायोलॉजी पीसीबी था मेरा, तो बायोलॉजी की स्टार्टिंग के एक या पहले या दूसरे दिन में ही था मेरा। अच्छा, फर्स्ट या सेकंड डे में ही था। ओके हाँ ओके ओके। सो हाँ। 2022 में आपने दिया था एग्जाम। यस यस यस। ओके ओके। अभी आपका सेकंड ईयर चल रहा है बीएससी एग्रीकल्चर का। यस यस। हाँ। ओके। तो बीएससी एग्रीकल्चर के लिए एलिजिबिलिटी क्या है, मतलब कौन सा एंट्रेंस एग्जाम दे के बच्चे बीएससी एग्रीकल्चर कर सकते हैं? व्हाट इज द एलिजिबिलिटी? जैसे एग्रीकल्चर में आप पहले तो ट्वेल्थ पास होना चाहिए, मिनिमम 50% क्राइटेरिया। आपका ग्रुपिंग होना चाहिए, ग्रुपिंग भी वहां पर लगता है कास्ट के वाइज ग्रुपिंग है, थोड़ा एक्सक्यूज है, लेकिन ग्रुपिंग भी चाहिए। और उसके बाद आप एमएसटी सीईटी दे सकते हैं। उसके बाद नेशनल लेवल पे आईसीआर की सीयूईटी एग्जाम होती है, वो भी आप दे सकते हैं। अभी वो सीईटी की आज लास्ट डे थे फॉर्म फिलअप करने की। और उसके बाद जेई भी चलता है, पीसीएम या पीसीबी, दोनों में से भी, दोनों भी चलते हैं, पीसीएम या पीसीबी। ओके। तो एग्रीकल्चर करने के लिए पीसीएम में से भी एडमिशन मिलता है, पीसीबी से भी यस एडमिशन यस यस, मिलता पीसीबी से। यस यस। है? ओके, तो आपने एडमिशन एमएसटी सीईटी पीसीबी से लिया था। यस यस, पीसीबी। ओके। तो फर्स्ट ईयर में क्या सब्जेक्ट रहते हैं, मतलब अभी समझो कि मैंने पीसीबी से एडमिशन लिया, तो मुझे फर्स्ट ईयर में जनरली क्या सब्जेक्ट होंगे एग्रीकल्चर में? पीसी पीसीबी से लिया है ना। तो जनरल फर्स्ट ईयर में अलग अलग कोर्स रहते हैं, अलग अलग सब्जेक्ट रहते हैं, जैसे कि एंटोमोलॉजी, सॉइल साइंस, एग्रोनॉमी, ऐसे रहते हैं। उनके कोर्स रहते हैं सब, एग्रो, उसके बाद सॉइल साइंस, हॉर्टिकल्चर, फंडामेंटल कोर्स रहते हैं। फर्स्ट सेमेस्टर में आपको टोटल 15 सब्जेक्ट होते हैं, 15 कोर्स रहते हैं, 15 कोर्स क्लियर करना पड़ते हैं।
तो फर्स्ट सेमेस्टर में टोटल 15 में फंडामेंटल रहता है, हॉर्टिकल्चर एक्सटेंशन एजुकेशन फंडामेंटल रहता है, सॉइल साइंस फंडामेंटल, उसके बाद डीईजी रहता है, डेमोक्रेसी एंड इलेक्शन, उसके बाद एचवी, एजीएच, ऐसे अलग अलग कोर्स बेसिक। रहते हैं। हाँ। हाँ हाँ हाँ। अच्छा, हम्म। तो अगर समझो कोई बच्चा पीसीबी से जा रहा है तो उसको मैथमेटिक्स का भी कोई रेमेडियल सब्जेक्ट रहता है क्या फर्स्ट सेमेस्टर में? हाँ, अगर आप पीसीबी से जा रहे हैं तो आपको मैथ्स लेना पड़ता है फर्स्ट सेमेस्टर में, अगर आप पीसीएम से जा रहे हैं तो आपको बायो लेना पड़ता है। ओके, ताकि मतलब कंपनसेट हो जाए, दोनों दोनों थोड़ा थोड़ा आना हाँ चाहिए। बराबर अच्छा। है। अ, आदित्य, अगर आपको पता है तो बीएससी एग्रीकल्चर और बीटेक एग्रीकल्चर में क्या डिफरेंस है? मतलब दोनों 4 साल का कोर्स है, बराबर? हाँ हाँ हाँ। हाँ, तो दोनों में जनरली क्या डिफरेंस है? बीटेक एग्रीकल्चर मतलब उधर पीसीएम चाहिए उधर, है ना, मैथ्स अच्छा। ओके, रिक्वायरमेंट है थोड़ा उधर। मतलब हाँ इंजीनियरिंग साइड आ जाता है वो। हाँ, इंजीनियरिंग साइड आते हैं उधर। बीटेक एग्रीकल्चर में उधर थोड़ा इंजीनियरिंग का वो रहता है जास्त, वो मशीनरी, वो ज्यादा नॉलेज। और बीएससी एग्रीकल्चर में आपको बस एग्रीकल्चर की सब फील्ड के रिलेटेड, उसमें बॉटनी, प्लांट्स के, सॉइल साइंस के, उसकी रिक्वायरमेंट वो सब इधर बायो एग्रीकल्चर में रहता है। अच्छा, तो अभी ये जो 4 साल का आपका कोर्स रहता है, इसमें 3 साल आपको कंपलसरी कॉलेज में सब कुछ सिखाते हैं, मतलब एग्रीकल्चर यस कैसे यस करते हैं, एक जनरल आइडिया दो ना, यस। मतलब आपको कॉलेज में क्या सिखाते हैं, व्हाट इज योर एजुकेशनल बैकग्राउंड, मतलब आपको क्या क्या होता है? अभी जैसे आपको ऑलरेडी 2 साल हो गया है, तो जो स्टुडंट्स ओके ऐसा ओके। सोच रहे हैं कि मुझे बीएससी एग्रीकल्चर करना है तो मैं करू की नाही करू, तर म्हणजे त्यांच्यासाठी एक आयडिया दे की कॉलेज लाईफ ऍक्च्युली कशी असते बीएससी एग्रीकल्चर स्टुडंट्सची. तर पहिले जे 3 वर्ष असते मॅम, पहिल्या 3 वर्षात तुम्हाला सब्जेक्ट असते, वेगवेगळे कोर्स असते. आपले टोटल मेन सब्जेक्ट 10 सब्जेक्ट ऍग्रीकल्चर मध्ये: प्लांट पॅथॉलॉजी, एंटोमोलॉजी, एक्सटेन्शन एज्युकेशन सायन्स, एएसडीएस, अॅनिमल हजबंडरी, डेअरी सायन्स, अॅग्रोनॉमी, असे टोटल 10 ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग हे सब्जेक्ट असतात. आणि पहिल्या 3 वर्षामध्ये त्यांचे वेगवेगळे कोर्स असतात. अॅग्रोनॉमी 111, अॅग्रोनॉमी 112, असे वेगवेगळे पहिले 3 वर्षात कोर्स असते. 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर असते. 6 सेमिस्टरला त्यांचे वेगवेगळे कोर्स असते, बॉटनीचे वेगळे कोर्स. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं प्लांट्स बद्दल, याचं सीड रेट, याचं म्हणजे अॅग्रोनॉमी जर असेल तर रब्बी क्रॉप, खरीप क्रॉप यांचं सगळं हे देतं. त्याच्यानंतर जेनेटिक्स अँड प्लांट ब्रिंग बॉटनी जर असलं तर त्याचं मग पूर्ण आपण सीड कसे कलेक्ट करू शकतो, त्यानंतर सोईंग, हे सगळे त्यात शिकवतात. आणि वेगवेगळ्या कोर्समध्ये त्याचं वेगवेगळं पूर्ण 3 वर्ष डीप नॉलेज दिलं जातं. थेरोटिकल नॉलेज, प्रॅक्टिकल तर होतात पण थेरोटिकल नॉलेजवर जास्त भर असतो या 3 वर्षात. थेरोटिकल आपल्याला पूर्ण दिलं जातं. आणि त्यानंतर शेवटचं 1 वर्ष राहतं, त्यात रावे आणि मॉड्यूल्स. रावेला मग आपल्याला एक गाव दिलं जातं, कॉलेजच्या आसपास जे जवळ गाव असेल ते, तिथे एक शेतकरी दिला जातो आणि त्या शेतकऱ्याच्या फील्डवर जाऊन आपल्याला शेतकरी जे काय करतो त्याचं अनुक्रमण करावं लागतं, किंवा मग त्याचं बघावं लागतं कसं काय करतं. आणि त्यानंतर मॉड्यूलला आपल्याला कॉलेजमध्ये फील्ड दिली जाते, की इंडिव्हिज्युअल डिपार्टमेंटची फील्ड दिली जाते. त्या फील्डवर मग आपल्याला क्रॉप ग्रोथ करावं लागतं, तर वेगवेगळे ऑपरेशन वगैरे ते सगळं करावं लागतं, मग जे की रावेमध्ये शिकलो ते. ओके, म्हणजे फोर्थ इयर मध्ये तुम्हाला स्पेसिफिक फार्मर्सच्या फील्डवर घेऊन जातात आणि तिथे तुम्हाला हो हो एग्रीकल्चर करायचा टास्क देतात की ही सीड आहे, ही हो तुम्हाला ग्रो करायची आहे. तर सॉइल कंडिशन हो काय असली पाहिजे, सॉइलचं पीएच, सॉइलचं कॉम्पोजिशन, कोणतं फर्टिलायझर, कोणतं पेस्टिसाइड बेटर ग्रोथ साठी, म्हणजे जे आपण हो हो प्लांट हो. ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन मध्ये चॅप्टर मध्ये शिकलोय, ते सगळं तुम्ही हा इथे तेच तेच. इम्प्लिमेंट करता, बरोबर? 12वी मध्ये शिकलेलं. हा. पहिले 3 वर्ष ते थेरॉटिकल शिकून घ्यायचे, सगळे थिअरी अनालिसिस करायचे, आणि शेवटच्या वर्षी मग त्याचं प्रॅक्टिकल करायचं. ओके, तर हे जे स्टार्टिंगचे हो 3 वर्ष असतात त्यात तुम्हाला शेतीमध्ये, म्हणजे जे तुमचे कॉलेजची जी फील्ड असेल छोटी मोठी आसपास, तिथे हम्म. थोडेफार हम्म. प्रॅक्टिकल्स करायला घेऊन जातात की फक्त छोटे छोटे हो पॉट हो. मध्ये? नाही नाही नाही, कॉलेजवर फील्डवर घेऊन जातात ऍक्च्युली. मग तिथं आपल्याला जर काही एखादी क्रॉप ग्रो असेल तर त्याची कधी कधी हार्वेस्टिंग करायला लावते, त्यानंतर कधी सोईंग करायला लावते. तसं प्रत्येक कोर्स वेगवेगळं. असं हॉर्टिकल्चर जर असेल तर आपल्याला मग बागेत घेऊन जातात. त्या जर एखादं बाग असेल मोसंबी वगैरे, त्याची प्रुनिंग करायला लावतात, ट्रेनिंग करायला, टाचणी करायला लावतात. त्यानंतर अॅग्रोनॉमीची जर असेल तर एखादी फील्ड, त्या पर्टिक्युलर एरियामध्ये एखादा क्रॉप असेल तर त्याबद्दल फील्डवर जाऊन मार्गदर्शन करतात. सॉइल सायन्स जर असेल तर सॉइल टेस्टिंग शिकवतात आपल्याला, फील्डवर जाऊन पीएच वगैरे कसं कॅल्क्युलेट करतात. सगळं प्रत्येक सब्जेक्ट वाईज हे सगळं फील्डवर नेऊन शिकवतात. ते आता पर्टिक्युलर कॉलेजवर डिपेंड आहे, काही काही कॉलेजमध्ये पण शिकवतात, काही काही ठिकाणी अडचणी असतात. तर हे आपलं म्हणजे पर्टिक्युलर कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल्स मध्ये असं ते प्रॉपर तुम्हाला एक्सपोजर देतात, फक्त थिअरी शिकवत नाही, हो म्हणजे हो दाखवतात की हे जे तुम्ही हो. शिकताय ते असं इम्प्लिमेंटेड दाखवतात. आहे. अच्छा. बरोबर माझं दाखवतात. असं एक जेन्युइन क्वेश्चन आहे, म्हणजे तू कमेंट्स मध्ये पण हं, वाचलं असणार
की नॉर्मल हम्म. शेतकरी आणि एक बीएससी एग्रीकल्चर केलेला स्टुडंट दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे? म्हणजे नॉर्मल अशिक्षित शेतकरी पण शेती करतो आणि बीएससी एग्रीकल्चर करून पण लोक शेतकरीच होतात, म्हणजे फार्मर होतात. सी, फार्मिंग इज अवर बरोबर. प्रायमरी दिस थिंग, ऑक्युपेशन आपल्या कंट्रीचा, आणि वी कॉन्ट्रीब्युट मॅक्सिमम अमाऊंट ऑफ फूड टू दी कंट्री, टू द वर्ल्ड, इनफॅक्ट आय कॅन से कॅश क्रॉप्स. तर काय डिफरन्स आहे म्हणजे एक नॉर्मल शेतकरी आणि एक बीएससी एग्रीकल्चर पास आउट मध्ये काय डिफरन्स आहे? वाय टू वेस्ट, मतलब वेस्ट नाही बोलू शकत, वाय शुड आय इन्व्हेस्ट माय हम्म. 4 इयर्स, मी का ही डिग्री घेऊ? म्हणजे हे मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी विचारते. आता जर नॉर्मल शेतकरी समज ते जे रेग्युलर करतात किंवा जे शेजारी पाजारी शेतीमध्ये जे ऑपरेशन करतात, तेच ते नॉर्मल शेतकरी, म्हणजे तो त्या चार पडद्याच्या मध्येच शेती करतो. तो काही बाहेरचं जास्त नॉलेज गेन करायला बघत नाही. आता वेगवेगळे कृषी प्रदर्शन होतात, त्यानंतर वेगवेगळ्या की असतात, तिथं काही टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट होतात, त्यानंतर कॉलेजेसमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये तो काही जास्त त्याच्यावर फोकस करत नाही. तो फक्त रेग्युलर हे पीक घ्यायचं, हे काढायचं, याच्यानंतर हे करायचं, असंच करतो. जो शेजारी औषध त्याच्यावर मारतो, सरकी किंवा एखाद्या क्रॉपवर, तोच तो मारतो. आणि नॉर्मल बीएससी अग्रिकल्चर जो स्टुडंट आहे, आता मला रिअलाइज होतं की या 2 वर्षात मी काय काय शिकलो. बऱ्याचशा अशा गोष्टी आहे ज्या की मला जर फील्डमध्ये ऍक्च्युअल इम्प्लिमेंट करायला सांगितलंय, तर मी त्या करू शकतो. मग जसं की आता त्यामध्ये सॉइलचं पहिले पीएच कॅल्क्युलेट करणं, त्यानुसार त्याच्यात क्रॉप घेणं, त्या क्रॉपनुसार मग त्याच्यात मिनरल्स आणि फर्टिलायझर ऍप्लिकेशन करणं. त्यानंतर आता काही काही वेळेस काय होतात, शेतकरी काय करतात, आता रोग आला पिकावर किंवा मग एखाद्या कीड वगैरे पडली, तर ते मार्गदर्शन कोणाचं घेतात, तर याचं दुकानदाराचं. जो की दुकान असते ती साधं खताब्याची, तिथून मार्गदर्शन घेतात. ते काही जास्त आता हे इथं रोग रोग आलाय आणि तिथं जर तुम्ही इन्सेक्टिसाइड वापरताय, म्हणजे तुम्ही काय करताय तुम्हालाच माहिती. तिथं ऍक्च्युली आपल्याला पेस्टिसाइडची गरज आहे, असे करतात. आणि ऍग्रिकल्चर जो होऊन जातो तो म्हणजे त्याला प्रत्येक कॉलेजमध्ये त्या सब्जेक्टमध्ये शिकवतात की असं असं असतं, तिथं शिकल्या जाते. तिथून पर्टिक्युलर ज्ञान येतं की नाही बाबा, याच्यात एवढं सीड रेट पाहिजे, याच्यात असंच पाहिजे, याची एवढी स्पेसिंग पाहिजे. त्यामुळे थोडं एक टेक्निकल नॉलेज येतं आणि त्या टेक्निकल नुसार आपण शेती करतो. आणि थोड्या स्कीम वगैरे माहिती होतात, त्यामध्ये गव्हर्नमेंटचा सुद्धा फायदा घेतो. आणि नॉर्मल शेतकरी असंच जसं रेग्युलर चालू आहे तसंच करतो. करेक्ट करेक्ट, एब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे वॉट एवर यू आर डूइंग उसका आपको बेसिक नॉलेज रहेगा तो आप उस चीज में और ज्यादा प्रोडक्टिव हो सकते हो। मतलब आप हर एक चीज के पीछे टेक्निकलिटी लॉजिक लगा के आप उसमें से मैक्सिमम प्रॉफिट बनाना स्टार्ट कर देते हो। दैट इज द डिफरेंस बिटवीन अ नॉर्मल फार्मर एंड एन एडुकेटेड फार्मर, या फिर जो बीएससी एग्रीकल्चर वाला फार्मर होता है। बीएससी एग्रीकल्चर वाला फार्मर तो ड्राउट कंडीशन में भी हम सॉइल की क्वालिटी को कैसे इंप्रूव कर सकते हैं या मरी हुई सॉइल को कैसे फर्टाइल बना सकते हैं, उसके बारे में भी थोड़ा दिमाग लगा हाँ. सकते हैं। लेकिन नॉर्मल फार्मर हाँ. सोचेगा चलो अभी ये जमीन बंजर हो गई, अभी इसका कुछ नहीं हो सकता, ये खाली पत्थर पत्थर वगैरे के जैसे है, छोड़ दो. छोड़ दो उसको। हम्म. तो ये डिफरन्स होता है। अच्छा, आता नेक्स्ट हाँ. क्वेश्चन असा हा आहे की तुम्हाला जे इंटर्नशिप किंवा जे असतं ते कॉलेजमधूनच घेऊन जातात लास्ट इयरला? हाँ. हाँ. अच्छा, जॉब प्लेसमेंटचा कसं काय सिनारिओ आहे? म्हणजे जॉब कशी आता मिळते जॉब, आणि मिळते का कॉलेजमधून, की आपल्याला स्वतः बघावी लागते? ठीक आहे. जॉब जॉब बद्दल जर सांगायचं झालं तर प्रत्येक कॉलेजवर डिपेंड आहे. आता काही कॉलेज असतात जे की कॉलेजमध्ये कंपन्या किंवा मग बँक्स वगैरे बोलवतात आणि इंटर्नशिप घेतात. आता आमचं कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर लातूर आहे, तिथं प्लेसमेंट्स वगैरे भेटतात मुलांना. शक्यतो बीएससी ऍग्रिकल्चर बीएससी ऍग्रिकल्चरवर शक्यतो जास्त प्लेसमेंट भेटत नाही. एमएससी झाल्याच्या नंतर खूप साऱ्या प्लेसमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला असतात. आणि महाराष्ट्रात असे बरेचसे कॉलेज आहेत की बारामतीच झालं आपलं, गव्हर्नमेंट नाही, प्रायव्हेट कॉलेज आहे बारामतीचं, ते विदेशात पाठवतो मुलांना प्लेसमेंट थ्रू. ते विदेशात म्हणजे अदर कंट्रीमध्ये शिकायला पाठवतात. असे बरेचसे कॉलेज आहे ते पाठवतात. आणि शक्यतो मुलं जास्त याच्या प्लेसमेंटच्या नादी लागत नाही, कारण बीएससी अॅग्री झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे खूप साऱ्या वाटा फुटतात, पुढे खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी उभा असतात. त्यामध्ये मुलं बँकिंग मध्ये जातात, त्यानंतर अॅग्री एमपीएससी, युपीएससी कडे काय वळतात. आणि जे काय उरले सुरले मग नंतर ते मग इकडे जॉबच्या नादी लागतात, मग कंपनी वगैरे करतात, मग याच्या थ्रू इकडे करतात. अच्छा, म्हणजे मग फ्युचरमध्ये समज बीएससी एग्रीकल्चर झाल्यानंतर व्हॉट आर दी अदर एज्युकेशनल ऑपॉर्च्युनिटीज फॉर फर्दर स्टडीज? म्हणजे आता तू जसं बोलला एमएससी करू शकतो, तसे अजून काय काय ऑप्शन्स आहेत? म्हणजे एखाद्या माणसाला जर समज रिसर्च मध्ये जायचं असेल, पीएचडी हो वगैरे हो. करायची असेल, एखादी नवीन सीड वगैरे काहीतरी करायचं असेल किंवा म्हणजे असं, तर हम्म. त्याच्यासाठी एज्युकेशनल ऑप्शन्स म्हणजे जे तू बोललास ना की अलग अलग ऑप्शन्स आ जाते, तर ते ऑप्शन 4-5 नावं जर तू देऊ शकतोस तर? ठीक आहे, ठीक आहे. आता जर सपोज तुम्हाला पुढे पीएचडी पर्यंत जायचंय, तर तुम्हाला पहिले पीजी करावं लागेल, एमएससी.
त्यासाठी दोन एक्झाम होत्या, एक नॅशनल लेवलची होती आणि एक आपली स्टेट लेवलची होती. आपली एमएसटी सीईटीच असती, महाराष्ट्राची एमसीआर घेते. आणि नॅशनल लेवलला आयसीआर घेते. आयसीआर मग त्यातून पुढे आपल्याला पीजी साठी अलाउ करते. त्या दोन एक्झाम असतात पीएचडी साठी आपल्याला. आणि त्यानंतर मग वेगवेगळे इकडे बँकिंग मध्ये आपल्याला आयबीपीएस जी एएफओ कंडक्ट करते. एएफओ म्हणजे जी आपली बँकिंग क्षेत्रामध्ये एक ऍग्रिकल्चरच्या मुलांसाठी एक रेप्युटेड हे असते पोस्ट. तिच्यासाठी म्हणजे सगळेच मुलं ट्राय करतात. दर वर्षाला तिच्या 1800-2000 अशा जागा निघतात आणि कंपल्सरी निघतात. ही एक मोठी पोस्ट आहे याच्यामध्ये. त्यानंतर इकडे ऍग्री एमपीएससी मध्ये पण उतरतात मुलं, असं नाही. हो. ओके, आणि म्हणजे बस आयसीआर हा बोल बोल. आयसीआर जे आर एफ इकडे जर गेले मुलं तर त्यांना मग फेलोशिप सुद्धा मिळते. नॅशनल लेवलची लेवल फेलो एक्झाम, सुद्धा हा. मिळते. हो हो. इथं एमसीआर ला भेटत नाही पण आयसीआर ला भेटते. ओके, म्हणजे खूप साऱ्या हो मुलांचं असं आहे की इस फील्ड में स्कोप है की नाही. म्हणजे तू कमेंट वाचलं असणार तर जास्त करून मुलं हो हेच हो. हेच विचारत होते, पेमेंट कितना है, जॉब है की नहीं है, पैसा है की नहीं है, स्कोप है की नहीं है. सो योर पॉइंट ऑफ व्यू, अकॉर्डिंग टू योर पॉइंट ऑफ व्यू, इस फील्ड हा में हा. पैसा, स्कोप, फ्युचर अपॉर्च्युनिटीज आहे की नाही, तुझं पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे? म्हणजे स्टुडंट आपापलं डिसिजन घेतं, बट तू करतोय सध्या त्या फील्डमध्ये, आणि तुझं ऑनेस्ट सजेशन काय आहे? म्हणजे असंच कोणत्या पण चालता माणसाला आपण नाही बोलणार की अरे तू पण एग्रीकल्चर कर, तू पण एग्रीकल्चर कर. तुझं हो ऑनेस्ट बरोबर. ओपिनियन काय आहे? कारण तू त्या फील्डमध्ये आहेस. जर तुला आता ऑपॉर्च्युनिटी दिली तर तू दुसरी कोणती फील्ड सिलेक्ट केली असती का? म्हणजे त्या मताने जरा आन्सर कर. ठीक आहे. आता यात जर ऑपॉर्च्युनिटी बीएससी अग्रिकल्चर बद्दल बोलायचं झालं तर आपण पहिले हा विचार केला पाहिजे. आपण त्यात ऑपॉर्च्युनिटी शोधतोय, पण बीएससी अग्रिकल्चर साठी आपण काय देऊ शकतो, त्याबद्दल आपण काय गेन करू शकतो, नॉलेज वगैरे, ते महत्वाचं पहिले. तर या 4 वर्ष पहिले आपल्याला नॉलेज वगैरेच गेन करावं लागतं या 4 वर्षात. नंतर मग ऑपॉर्च्युनिटी जर म्हणायचं झालं तर खूप अशा ऑपॉर्च्युनिटी, कारण ऍग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ आवर कंट्री. ऍग्रिकल्चर हा विशेष बॅकबोन आहे आणि याच्यात जर ऑपॉर्च्युनिटी नसेल तर मग ऑपॉर्च्युनिटी शोधायची कशात, हा एक प्रश्न आहे. आता काही विद्यार्थी काय करतात जे की ऑलरेडी ड्रॉप आउट असतात, ज्यांचे सब्जेक्ट बॅक लागतात, आता त्यांनी ऍग्रिकल्चर बद्दल बोंबाटा उठून दिलाय की नाही यार ऍग्रिकल्चर मध्ये असं आहे, ऍग्रिकल्चर मध्ये तसं आहे. पण मला तर तसं काही वाटत नाही. जर तुम्ही ऍक्च्युअली ऍग्रिकल्चर मनाने करत असाल, तुम्हाला जर खरंच त्यात इच्छा आहे आणि तुमची करायची, नक्की तुम्हाला ऍग्रिकल्चर मध्ये खूप स्कोप आहे, वास्ट स्कोप आहे. कारण ऍग्रिकल्चर जे आहे ना, ऍग्रिकल्चर आपण नोकरीसाठी न हे करता आपण त्यात एंटरप्रेनरशिप कशी, कारण ऍग्रिकल्चर मध्ये असं आपल्याला खूप सारे असे क्वेश्चन आहे ज्या थ्रू आपल्याला टॅकल करता येतं. आता वेगवेगळे प्रोसेसिंग युनिट आपण खोलू शकतो. त्यामध्ये मला तर वाटतं बिझनेस ऑफ पॉईंट व्ह्यू जर आपण ऍग्रिकल्चरकडे बघितलं तर ऍग्रिकल्चर मध्ये खूप सारा असा स्कोप आहे. असं हे वगैरे काय त्यात म्हणता येणार नाही. हा नाही, कारण ऍक्च्युली खरं स्कोप आहे. पॅकेजिंग बद्दल म्हणजे यू कॅन वर्क, हार्वेस्टिंग कशी करायची, प्रोसेसिंग कशी करायची, हो प्रोडक्शन कसं वाढवायचं, मग त्याच्यातून बाय प्रोडक्ट्स कसे बनवायचे. अॅनिमल हो हो हस्बेंडरी पण किती 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 बिझनेस करू शकतो हो हो. त्याच्यात आपण. पण खूप कसं आहे बिझनेस की आहे. खूप खूप ऍक्च्युली ह्या हा फील्डमध्ये जेवढा हा. पैसा आहे ना तेवढा कोणत्याच हा. फील्डमध्ये नाहीये. तेवढं कुठेच पाहिजे. या ऍग्रिकल्चरने खूप असे करोडपती घडवलेत. यामध्ये जर आपण बरेचसे एक्झाम्पल जर आपण बघितले, श्रद्धा ढवण मॅम असेल, ज्यांनी की स्वतःचे डेअरी इन्स्टिट्यूट उभा केलं, 2-3 ताळ्याचे त्यांचे म्हशीचा गोठा आहे. असे वेगवेगळे जर आपण युट्यूबवर शोधले तर भरपूर असे ऍग्रिकल्चर मधून जे की एंटरप्रेनर्स उभे राहिले आणि आज ते या फील्डमध्ये सक्सेस आहे, असे भरपूर आहेत. तर म्हणजे इन शॉर्ट स्कोप है, बट आपके ऊपर है. आपको इंटरेस्ट हा ते रहेगा तो आपल्याला. स्कोप है. हाँ, अगर आपको हा हा इंटरेस्ट नहीं है तो फिर किसी भी हा. फील्ड में स्कोप नहीं है. फिर तो एमबीबीएस डॉक्टर भी बोलेगा कि बरोबर. मेरी जिंदगी खराब है. ओके, मग वेरी तर नाइस, तुम्ही थँक्स. बळजबरी स्वतःची इच्छेने जर ऍग्रिकल्चर मध्ये नाही आलात, बळजबरी कोंबल्यासारखं केलं, तर मग तुमचा इकडे काही फायदा नाही. स्वतःच्या इंटरेस्टने जर आला तर तुम्हाला नक्की ऍग्रिकल्चर काही ना काही देते 4 वर्षात. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, थँक्यू सो मच. अच्छा, आता नेक्स्ट प्रश्न माझा हा आहे की मुलं म्हणजे विचारतात, आता त्यांचं ना आता सीईटी एक्झाम 22 एप्रिल पासून स्टार्ट होणार आहे. तर हो त्यांच्याकडे खूप कमी टाइम आहे, म्हणजे हार्डली 15 डेज राहिलेत, 15 to 16 डेज, 15 ते 16 दिवस राहिलेत. तर त्यांच्यासाठी तू काय लास्ट मिनिट प्रिपरेशन टिप देशील, की म्हणजे आता तुम्ही हे लास्ट 15 दिवस हे करा, ह्यावर फोकस करा. लास्ट 15 दिवस मध्ये तर सगळ्यात त्यांनी मेन म्हणजे टेस्ट सिरीज सोडल्या पाहिजे. आणि टेस्ट सिरीज पण नुसत्या सोडायच्या नाही, तर त्यामध्ये टायमिंग लावून सोडायचे आणि ऍक्च्युली ऑनलाईन सोडायचे जास्त प्रयत्न करायचा. कारण सीईटी जे आपले ऑनलाईन होते आणि जर आपण ऑफलाईन सोडायला गेलं ते मॅच नाही होणार. त्यामुळे तुम्हाला तिथे अडचण येऊ शकते ऐन टाइमवर. त्यामुळे ऑनलाईन सीईटी सोडा तुम्ही, मोबाईलवर म्हणा किंवा लॅपटॉपवर म्हणा, जर फॅसिलिटी अवेलेबल असेल तर ऑनलाईन
आणि जिथे कुठे चुकतंय, ज्या काही प्रश्नामध्ये डाऊट आहे त्या पॉईंटचं तुम्ही प्रॉपर पुन्हा स्टडी करा आणि पुन्हा ते समजून घ्या. शक्यतो ह्यावेळेस रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज या दोन प्रश्नावरच जास्त भर दिली पाहिजे. आणि एखादे चॅप्टर वगैरे जे तुम्हाला ऍक्च्युअल समजलेलं आहे त्याला पहिले परफेक्ट करा, आणि जे बिलकुल डोक्याच्या बाहेर आहे त्याला सध्या तरी सोडून देतो तुम्ही. कारण जे तुम्ही एक वर्षात नाही करू शकले ते 15-20 दिवसात काय होणार आहे हे एक प्रश्न आहे. त्यामुळे जे परफेक्ट आहे ते पहिले करा, आणि त्यानंतर उरलेला वेळ जो काही येतो त्याला थोडं मार्क ऑफ ज्याच्यावर जास्त त्याचा सिलेबस असेल, सपोज सीईटीच्या मार्क्सनुसार, तर फोकस करा, नाही तर सोडून द्या. शक्यतो जे पहिले येते त्याच्यावरच फोकस करा. आणि टेस्ट सिरीज महत्वाची, कारण यावेळेस टेस्ट सिरीज आपली एक पीवायक्यू भरपूर असे रिपीट होतात, त्यामुळे टेस्ट सिरीजचा अजून एक असा एक फायदा होतो. आमच्या वेळेस पण असे भरपूर असे पीवायक्यू होत होते जे रिपीट झाले होते, ते खूप स्वतः मला रिअलाइज झालं, कारण मी त्यावेळेस टेस्ट सिरीजचा भरपूर असा फायदा घेतला होता. चॅप्टर वाचायचं, त्या चॅप्टरवरील जे प्रश्न असेल ते सोडवायचे, त्या आणखीन आपल्याला इंटरेस्ट वाढतो आणि हेही कळतं की प्रश्न येऊ कसे शकतात याच्यावर, आणि त्यानुसार मग आपण अभ्यास करतो. ओके ओके. सो म्हणजे जास्तीत जास्त आता लास्टचे जे 15 दिवस राहिले, टेक्स्टबुक हो रीडिंग हो. जास्तीत जास्त टेस्ट. असेल तर वन शॉट रिव्हिजन आपण फास्ट स्पीड मध्ये बघू शकतो, नाहीतर रीडिंग हो आणि हो, ते पण एक पीवायक्यूज. रीडिंग आणि पीवायक्यूज. हो पीवायक्यूज हो वरती जास्त फोकस करायचंय. हो मुलं हो. असं विचारतात की फक्त 2 सब्जेक्ट करून गेलो तर, म्हणजे बायो हा मॅक्सिमम वेटेज आहे, बायो तर करायचाच आहे कारण 100 मार्काचा आहे. पण फिजिक्स हो. केमिस्ट्री मधून जर एखादा सब्जेक्ट करून गेलो आणि दुसरा सब्जेक्ट नाही केलं किंवा थोडंसंच 1-2च चॅप्टर केले, तर आपलं पर्सेंटाईल कमी होईल की आपण डिसेंट स्कोअर करू शकतो फक्त 2 सब्जेक्ट करून. म्हणजे फक्त फिजिक्स बायो किंवा केमिस्ट्री बायो केलं नीट, आणि तिसरा सब्जेक्ट थोडं थोडं केलं वरवरून, तर आपण डिसेंट स्कोअर करू शकतो का? हो, जमतंय जमतंय, कारण मी पण तेच केलं होतं. मी ज्यावेळेस कोचिंगला होतो संभाजीनगरला, त्यावेळेस सरांनी सुद्धा तेच मार्गदर्शन केलं होतं की दोन जे होते ते एकदम परफेक्ट करायचे, आणि तिसरा नंतर उरलेल्या वेळेत तिसरा जो काय त्याचा इम्पॉर्टंट पोर्शन आहे, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू सीईटीच्या यामुळे, तो त्याचा थोडा इम्पॉर्टंट करायचा. जसे की 2-4 चॅप्टर असतेच इम्पॉर्टंट, ज्यातून जास्त क्वेश्चन वर भर दिला जातो एवढे चॅप्टर. आणि पण फिजिक्स, सॉरी, बायोलॉजी आणि केमिस्ट्री परफेक्ट पाहिजे आपला. बायोलॉजी तर परफेक्ट पाहिजे, यात तर आपले मग प्रश्न चुकले नाही पाहिजे, कारण एवढी मोठी रिस्क आपण घेतोय. आणि त्यानंतर केमिस्ट्री, केमिस्ट्री चांगल्या प्रकारे तुमचा कव्हर अप पाहिजे. या दोन्ही मिळतं. आता सपोज तुमचा पेपर असतो तर 200 मार्काचा पेपर असतो तुमचं, आणि तुम्हाला जर सेफ स्कोअर करायचा असेल, ते तुमचं बॅच, तुमची शिफ्ट कोणती असते त्याच्यावर एक डिपेंड असते. आणि माझी शिफ्ट दुपारची होती, तर मला टोटल दोन्ही मिळते 100 मार्क मिळाले होते. पीसीबी मधून 100 मार्क मिळाले होते. 100 माझे चुकले होते. 100 चुकले होते माझे, त्यातून मला एवढे चांगले पर्सेंटाईल मिळाले, कारण ती बॅचचा एक माझ्यावर उपकार झाले असंच म्हणता येईल. अच्छा. पण आपण हा. आधीपासून बॅच वरती अवलंबून राहू शकत नाही की माझी नाही बॅच नाही नाही सोपीच नाही नाही. येणार. तर हो, मुलांसाठी ते एक चुकीचं आहे एकदम. सेफ, हो हो ते चुकीचं आहे. म्हणजे तू बोलतोयस ते की मी लकी झालो, म्हणजे मला कमी हो मार्क हो, मिळाले तरी बरोबर. पर्सेंट आहे, दॅट इज लक. हो आणि लक हो सगळ्यांसोबत हो. असत नाही. नाही, सो लाख हा, सगळ्यांसोबत येत नाही. हा तर सेफ स्कोर काय असलं पाहिजे मुलांसाठी की 200 पैकी एवढे मार्क तरी आणा, म्हणजे मग कोणती पण शिफ्ट असली तरी तुमचे चांगले मार्क गॅरंटीड आहेत. अबो 140 150च्या समोर जर असाल तुम्ही, तर एकदम तुम्हाला मग कोणतंही कॉलेज गव्हर्नमेंट इझिली हेअरअप करू शकतं. फक्त अबो 140 किंवा 150च्या पुढेच पकडा तुम्ही, कारण जास्त टार्गेट ठेवलं तेव्हा जास्त आपण कव्हर करतो. 150च्या समोरच तुम्ही ट्राय करा. याच्या जर समोर गेले तर तुम्हाला चांगले कॉलेज, चांगले पर्सेंटाईल मिळतील, आणि त्यानंतर चांगल्या कॉलेजला तुम्ही हेअरअप करू होऊ शकता. सो 150 इज द सेफ स्कोर, 150 160 जितना ज्यादा ला सकते हो, बट मिनिमम 150 इज द हम्म. सेफ स्कोर इररिस्पेक्टिव हा ऑफ द शिफ्ट, बरोबर. कौन सा शिफ्ट है उससे हो फर्क नहीं बरोबर. पड़ता, बट 150 इज द सेफ स्कोर. ओके. 150. हा आता नेक्स्ट माझा प्रश्न असा आहे की म्हणजे तू कोणती म्हणजे अशी लास्ट लास्ट मिनिटला कोणती अशी स्पेसिफिक बुक्स काय रिफर केली होती एमसीक्यू साठी, की फक्त टेक्स्ट बुक वाचायचं आणि मॉक जे आहे तेच सारखं सारखं रिपीट करायचं? मी म्हणजे टार्गेट पब्लिकेशन होती का आमच्या टायमाला, आताही बहुतेक असेल ती टार्गेट हो हो. पब्लिकेशन, त्यावेळेस मी ती रेफर करायचो. तिच्यापैकी बरेच प्रश्न असे आले होते, मला तर रिअलाइज झालं ते प्रश्न आले होते. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, क्लासिकल, क्रिटिकल आणि कॉम्पिटेटिव्ह असे तीन एक प्रश्नाचे लेवल असतात. त्या लेवलनुसार प्रश्न सोडवले एक भेटते आपल्याला. पहिले पूर्ण जो काही आपला एक चॅप्टर असतो, सपोज फर्स्ट चॅप्टर रिप्रोडक्शन इन प्लांट्स असं काहीतरी आहे पहिल्या चॅप्टर, तो पूर्ण वाचायचा. त्यानंतर मग पहिले त्याचे क्लासिकल प्रश्न सोडायचे, नंतर मग क्रिटिकल, आणि नंतर मग शेवटचे जे हार्ड लेवलचे असतात. त्यात नंतर पीवायक्यू पण असतात, काही वेगवेगळ्या एक्झामला पीवायक्यू विचारतात, ते सुद्धा त्यामध्ये असतात.
हे असं मी करायचो लास्टच्या मुवमेंट मध्ये. पहिले पूर्ण चॅप्टर वाचायचो, त्यानंतर त्याचे नाही तर समजलं वन शॉट बघायचे आणि मग त्याचे पूर्ण प्रश्न सोडवायचे. आणि नंतर मग एक दिवसातून एक किंवा दोन मग मॉक टेस्ट द्यायच्या, मॉक टेस्ट ऑनलाईन द्यायच्या. त्यामुळे त्यातून जे नाही समजलं ते पुन्हा मग रिपीट रिवाइज करायचं. तर दिवसात अंदाजन मुलांना किती तास अभ्यास केला पाहिजे आता, कारण त्यांच्याकडे फक्त 15 दिवस आहेत, म्हणजे हार्डली 15-16 डेज. आता तर तुमचं म्हणजे 15 दिवस म्हणलं, 15 दिवस तुमची एक लाईफ चेंजिंग मुवमेंट असं की शिवाजी महाराजच्या काळात ते बाजीप्रभू देशपांडे जी पावनखिंड लढवली होती, तसं वेळ आहे तुमच्यावर आता. 15 दिवसामध्ये तुम्हाला भरपूर म्हणजे 10-12 तास तरी अभ्यास झाला पाहिजे 15 दिवसामध्ये. कारण तुम्ही जे काही आता मागील 1-2 वर्ष शिकलात ते आता 15 दिवसात तुम्हाला पूर्ण रिवाइज मारायचंय. आणि रोज चॅप्टर वाईज रिव्हिजन, सब्जेक्ट वाईज रिव्हिजन. म्हणजे आज तुम्ही बायोलॉजीचं घेतलं, 1-2 घंटे बायो वाचा, त्याचं एमसीक्यू सोडा, नंतर लगेच केमिस्ट्री, फिजिक्स. म्हणजे असं रोटेशन घेतलं तर बोर पण होत नाही माणूस, एकच वाचून 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 सारखं बोर होते. त्यामुळे पहिले बायोचे 1-2 चॅप्टर कव्हर करायचे, त्यानंतर मग त्याच्यावर एमसीक्यू जे असेल ते सोडवायचे, मग बोर पण नाही होत. पुन्हा मग केमिस्ट्री घ्यायचं, केमिस्ट्रीचं असं टाइम टेबल सेट करून त्यावर कोणतं चॅप्टर कधी घ्यायचं आणि त्याचे प्रश्न कधी सोडायचे हे केलं पाहिजे. असं झालं पाहिजे. आणि 11वीचा जो सिलेबस आहे, म्हणजे जो सीईटी मध्ये हो येतो, आता समज बायोचे चार हो चॅप्टर्स आहेत, केमिस्ट्रीचे काहीतरी हो हो. 10 चॅप्टर्स आणि फिजिक्सचे असतील, तर 12वीचा सिलेबस झाल्यावर 11वीचे पण सगळे चॅप्टर्स करायचे. म्हणजे हे मी त्या मुलांसाठी विचारते जे मुलं टॉप करण्याची इच्छा ठेवतात. ज्यांना फक्त पास व्हायचंय त्यांनी 11वीचं चॅप्टर केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे, आणि ज्यांना टॉप करायचंय त्यांच्यासाठी? आता ज्यांना टॉप करायचंच आहे तर त्यांना काही पर्याय नाही, त्यांना सगळं कव्हर करणंच आहे. कारण आणि पण ज्यांना एक मिनिमम स्कोअर कव्हर करायचं आहे तर त्यांनी बायोचे 4 चॅप्टर तर केलेच पाहिजे. कारण ते 4 आहे आणि ते तुम्ही समजू शकता. कारण बायो समजायला सिम्पल आहे, तर लक्षात ठेवायला त्याला रिव्हिजन द्यावं लागतं. आणि त्यानंतर केमिस्ट्रीचे ते 2 सब्जेक्टचे तरी मग मिनिमम कव्हर करा. कारण जर तुम्हाला चांगला स्कोअर गेन करायचा असेल, फिजिक्सच्या भानगडीत पडू नका. फिजिक्सचं पहिलं तर आपल्याला 12वीचेच वांदे आपले, त्यात मग 11वीचे कसं समजून घेणार. फिजिक्स ते समजायला खूप म्हणजे ते एक वर्षात जमलं नाही ते 2-3 याच्यात कसं होणार. त्यामुळे फक्त बायो आणि केमिस्ट्री तरी जास्त फोकस केला तरी फुल जाईल मला असं वाटतं. ओके, म्हणजे थोडं 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 तरी 11वीचं टॉपिक करा, पूर्णपणे ऑप्शन मध्ये सोडू नका. ओके बरोबर. ओके, तर ऑलमोस्ट जेवढे प्रश्न होते तेवढे माझे विचारून झालेत मुलांचे, म्हणजे जेवढे जवळपास होते. अच्छा, कॉलेज प्रोसेस बद्दल मुलं आत्ता खूप टेन्शन घेत आहेत, म्हणजे आता एक्झामच्या वेळी एक्झाम जवळ आली आणि त्यांचं असं डोकं चाललंय की कट ऑफ कुठून चेक करायचं, कोणतं कॉलेज आहे हे कुठून चेक करायचं. तर त्यासाठी म्हणजे तू कसं केलं होतंस, तू एक्झाम दिल्यानंतर काय प्रोसिजर फॉलो केली होतीस? त्याचं तुम्ही आता काही टेन्शन घेऊ नका. फक्त पहिले सीईटी क्लिअर करा, हे महत्वाचं आहे. मॅमने पण तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलेलं आहे. फक्त सीईटी आता फोकस फक्त सीईटी वर करा. कारण हे तुम्हाला काय म्हणते, कॉलेज प्रोसेस, काउन्सिलिंग, हे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला नंतर भरपूर वेळ आहे असा. सीईटी झाल्याच्या नंतर मला असं वाटतं एक महिना भेटतो आपल्याला मधल्या पिरियड मध्ये ते सगळं करायला. तर त्यामध्ये आपण कोणत्या कॉलेजचं किती कट ऑफ आहे, कोणतं कॉलेज किती रँकला आहे, त्यानंतर कशी प्रेफरन्स वगैरे कसं द्यायचं, हे तुम्ही नंतर सुद्धा त्याचा स्टडी करू शकता. आणि त्याला काही जास्त वेळ हे लागत नाही. त्यासाठी मी तुम्हाला म्हणजे मदत करतो. कारण मागच्या 2 वर्षापासून मी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मुलांना काउन्सिलिंग करतो. यांची काउन्सिलिंग, माझं सुद्धा युट्यूब चॅनल आहे टुवर्ड्स ऍग्रिकल्चर म्हणून. त्या ओके, थ्रू मी कोणतं कोणतं? मुलांना वेगवेगळ्या परत मुलांना बोल. टुवर्ड्स ऍग्रिकल्चर म्हणून अच्छा, तुझी जे लिंक पाठवून ठेव, मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड हो, मी करेन. तुम्हाला हो हो. लिंक टाकतो मी तुम्हाला. आणि त्यानंतर मी मागील 2 वर्षापासून सगळ्यांना काउन्सिलिंग करतो. तुम्ही याचं टेन्शन घेऊ नका. वाटलंच तर माझा मोबाईल नंबर घ्या, मी एनी टाइम स्टुडंटसाठी कधी पण नाही, काम मोबाईल करतो. नंबर इथे देऊ नको, ते तुझं जीव हा हा. घेतील. तू फक्त लिंक नाही शेअर अडचण कर. नाही, हा. कारण मला मी काउन्सिलिंगच्या पिरियड मध्ये हजारो फोन येतात. मी त्या हजारो फोनचे सुद्धा रिप्लाय देतो. कारण मला ज्यावेळेस माझ्या काउन्सिलिंगच्या वेळेस त्रास झाला होता, मला वाटत नाही का त्या मुलांना. कारण या बीएससी अग्रिकल्चर मध्ये खूप डोक्याला ताण आहे. हे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन हे खूप खूप अवघड, म्हणजे थोडी इतकी पण अवघड नाही. आणि पण पण तरी पण थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. आणि याच्यामध्ये काय होतं, बाहेरच्या ज्या काउन्सिलिंग एजन्सी आहे, वेगवेगळ्या प्रायव्हेट एजन्सी, त्या खूप लुटतात. त्यांना 5-5, 6-6 हजार रुपये घेतात. आणि ज्या याच्यामध्ये काही जास्त रॉकेट सायन्स पण एवढं पण नाहीये. विद्यार्थ्यांनी थोडा अभ्यास केला, प्रोसेस वगैरे समजून घेतलं, ते करू शकता. ओके, सो अंडरस्टूड. म्हणजे काउन्सिलिंग बद्दल आता जास्त त्रास घ्यायचा नाहीये, आता आपल्याला काही जास्त त्रास फोकस, घ्यायचा. जास्त फोकस एक्झाम वरती करायचंय. आणि हो एक्झाम नंतरची जी प्रोसेस आहे ती आरामात निवांतपणे आपण एक्झाम नंतर बघू शकतो. आणि हो कट हो ऑफ कसं चेक करायचं, एलिजिबिलिटी कशी चेक करायची, ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक सॅम्पल व्हिडिओ जी अजय सरांची आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये देते, हाउ टू चेक कट ऑफ एंड एवरीथिंग। तर डिस्क्रिप्शन आप लोग चेक करो, आपको वहां पे आदित्य की भी चैनल मिल जाएगी और अजय सर का भी वीडियो मिल जाएगा। और एग्जाम खत्म होने के बाद
आपको बेसिक गाइडेंस यूट्यूब पे बहुत सारा अवेलेबल होके मिलता है, तो उसका आपको अभी से टेंशन लेने की जरूरत नहीं है। अभी आपका बेसिक फोकस आपके एग्जाम पे होना चाहिए कि मैं कैसे भी करके मैक्सिमम 160 170 तक कैसे पहुंचू। आदित्य, लास्ट एक प्रश्न म्हणजे तुला आमच्या चॅनल मधून काय हेल्प झाली होती म्हणजे तुझ्या प्रिपरेशन मध्ये, की फक्त तू हो. ऑफलाईन काउन्सिलिंग घेतलेली? बीएससी ऍग्री साठी की सीईटी साठी? सीटी साठी. सीईटी साठी मी शेवटच्या स्पॉटमध्ये फक्त मी बायोवरच जास्त फोकस करायचो आणि त्यानंतर मग उरलेला वेळ केमिस्ट्रीला द्यायचो. फिजिक्स मी पूर्णपणे सोडूनच दिलं होतं. फिजिक्सकडे जास्त लक्ष दिलं नव्हतं. बायोसाठी मी तुमचे वन शॉट जे लेक्चर असायचे ते मी जास्त बघायचो, कारण तुम्ही चांगल्या याच्यामधून समजून सांगायच्या, ते मी बघायचो. आणि त्यानंतर मग दिगंबर माळी सर असायचे त्यावेळेस, ते पीवायक्यू रिवायझन घ्यायचे, ते एक मी बघायचो. या दोन्ही चॅनल मधून मला एक मदत झाली होती. ओके ओके, ग्रेट ग्रेट, व्हेरी गुड व्हेरी गुड. सो एक लास्ट मेसेज आता मुलं जे एक्झाम देणार आहेत त्यांना मोटिवेटेड राहण्यासाठी आणि ऑल द बेस्ट बोलण्यासाठी एक तुझ्याकडून एक स्टुडंट टू स्टुडंट, की मी पण एक स्टुडंट होतो आणि तुम्ही पण आता त्याच फेज मध्ये आहात, तर हमारे हो. बच्चों के लिए एक लास्ट मैसेज कि आप कैसे मोटिवेटेड रहो और ये लास्ट 15 दिन आपका ध्यान भटकना नहीं चाहिए, उसके लिए एक लास्ट मैसेज जो आप बच्चों को देना चाहो। ते सगळ्यात पहिलं मोटिवेशन त्याच्याकडे असंच असतं की आपला जर रेग्युलर आपण जो टाइम टेबल ठरवलेला आहे त्या टाइम टेबल नुसार अभ्यास झाला आपला, तर तेच आपल्यासाठी खूप मोठं मोटिवेशन आहे. आणि जर बाय चान्स एखाद्या वेळेस मध्ये हुकला तर पार डोकं खराब होतं. मग मग पुन्हा ते हे करायला टाइम जातं. त्यामुळे एक शेवटचे तुमच्याकडे आता 15 दिवस, हे 15 दिवसच ठरवणार आहे की तुमचा पुढचं आयुष्य कोणत्या कॉलेजमध्ये किती याचं तुम्ही जगणार आहात आणि कोणतं हाय क्वालिटीचं शिक्षण तुम्ही परसिव्ह करणार आहात. त्यामुळे शेवटचे 15 दिवस एकदम असे सगळं सोडून द्या, दुनियाच्या बाहेर आहात असं समजा. फक्त सीईटी मी आणि पुस्तक आणि मॅडमचे लेक्चर एवढंच लक्षात ठेवा. फक्त बाकी काही टेन्शन घेऊ नका त्याच्यामध्ये, पुढचं वगैरे याचं काही टेन्शन घेऊ नका. फक्त हेच तुम्हाला याच्यासाठी ऑल द बेस्ट देऊ इच्छितो या सगळ्या प्रोसेससाठी. तर मोटिवेट राहा आणि शक्य आपलं तब्येतीवर जास्त लक्ष द्या, कारण जास्त काही पदार्थ काही खाऊ वगैरे काही नका खराब वगैरे. त्यामुळे 15 दिवसात तब्येत जर मेंटेन असली तर चांगला अभ्यास होतो आपला. हे एक करेक्ट महत्वाचं आहे करेक्ट त्याच्यामध्ये. करेक्ट। खाण्यापिण्यावर पण जास्त लक्ष दिलं पाहिजे, हे एक महत्वाचं आहे. ऑल द बेस्ट सगळ्यांसाठी थोडंच. थैंक यू सो मच आदित्य। सो लास्ट मिनट, अब आपके पास बहुत कम टाइम बचा है, तो आपका ज्यादा से ज्यादा फोकस वन शॉट वीडियो, टेक्स्ट बुक रीडिंग, वन शॉट वीडियो भी अगर ज्यादा नहीं देख रहे हो तो टेक्स्ट बुक रीडिंग इज वेरी इंपॉर्टेंट। जिस टॉपिक में डाउट है सिर्फ उसका वीडियो देखो। सोते सोते 1.5 1.75 के एक्स के स्पीड में आप वीडियो देख के सो सकते हो, तो आपके कॉन्शियस माइंड में वही चीज घूमती रहेगी, बिकॉज बायोलॉजी इज ऑल अबाउट थियोरी। जितनी बार आप वो हाँ. थियोरी पढ़ोगे, जितनी बार आप वो थियोरी देखोगे, उतना ज्यादा आपको वो चीज याद रहेगा। एंड लास्ट में मॉक टेस्ट सॉल्व करना बहुत इंपॉर्टेंट है, तो आप लोगों के लिए एकदम 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 मिनिमम प्राइस में हमने 1000 MCQs प्रोवाइड किए हैं अपने ज्ञान लैब ऐप पे, जो आप एकदम मिनिमम प्राइस में पीवाईक्यू सॉल्व करके परफेक्ट हो सकते हो। सो डाउनलोड अवर ऐप, प्ले स्टोर पे ज्ञान लैब ऐप है, डाउनलोड करो, डिस्क्रिप्शन में उसकी लिंक भी है। लॉग इन करके आप मॉक टेस्ट परचेस कर सकते हो, मॉक टेस्ट की प्रैक्टिस करना चालू करो। एक एक मॉक टेस्ट बार बार अनलिमिटेड अटेम्प्ट है, 10 बार सॉल्व करोगे तो भी कम पड़ेगा, क्योंकि पीवाईक्यूज रिपीट होता है हर एक स्टूडेंट से। बार बार हम जो भी इंटरव्यू ले रहे हैं वो यही बोल रहे हैं, पीवाईक्यूज आर अगेन एंड अगेन रिपीटेड। सो जितना ज्यादा पीवाईक्यू सॉल्व करोगे उतना आपके लिए अच्छा होगा। बाकी जितना हो सके ज्ञान लैब चैनल आपको फ्री क्वालिटी कंटेंट प्रोवाइड करने की कोशिश करता है और करता रहेगा। सिर्फ आपसे एक ही चीज की हेल्प चाहिए, इस वीडियो को ज्यादा से ज्यादा स्टूडेंट्स के साथ शेयर करो, ताकि आप जैसे, आदित्य जैसे और जितने भी हमारे स्टूडेंट्स जिन्होंने इंटरव्यू दिया है, सब लोग अच्छा स्कोर कर सके। मतलब आदित्य ने तो अच्छा स्कोर किया, आप लोगों को भी उसने ऑल द बेस्ट बोला है, सो आई विश आप लोग भी अच्छा स्कोर करो। और नेक्स्ट ईयर आप में से कोई एक स्टूडेंट ऐसा हो सकता है जिनका मैं इंटरव्यू कंडक्ट कर सकूं, क्योंकि मैं किसी को भी पर्सनली नहीं जानती, जितने भी बच्चे इंटरव्यू दे रहे हैं सबने सामने से अप्रोच किया है। सो वंस अगेन फ्रॉम ऑल ऑफ अस, थैंक यू सो मच आदित्य, अपना टाइम निकाल के यहाँ पे बच्चों को गाइड करने के लिए। एंड ऑल द बेस्ट स्टूडेंट्स, प्लीज अब पढ़ना चालू करो, जितना हो सकता है हम उतना आपके लिए करने की कोशिश करें, बट आपको भी सामने से पढ़ना पड़ेगा। सो थैंक यू फॉर वॉचिंग दिस वीडियो। इस वीडियो को सारे महाराष्ट्र स्टूडेंट्स के साथ शेयर करो, सो दैट दे कैन डिसाइड व्हाट इज गुड फॉर देयर फ्यूचर। ऑल द बेस्ट, और याद रखो, अभी नहीं तो कभी नहीं। बाय।